मैम ऐसा क्यों होता है कि सम हैज वेरी प्रोएक्टिव एनर्जी, ऑलवेज फुल ऑफ एनर्जी, और बाकी जो रहते हैं दे आर मोर कामली और स्टेडी, जो एक स्थिर, जो अपन बोलते हैं कि कुछ लोग बहुत ज्यादा शांत रहते हैं, स्थिर रहते हैं, और कुछ लोग बहुत ज्यादा ऊर्जा से भरे रहते हैं। मैम इसके बारे में प्लीज बताएं। Yes, sir, definitely. So I would like to introduce the one of the most important concept of Ayurveda, that is Prakriti. प्रकृति एक ऐसा कंसेप्ट है आयुर्वेद का जो या जिसके बारे में जानकर आज का ये पूरा हमारा जो चर्चा सत्र है, इसमें आप देखेंगे कि किस प्रकार से प्रकृति ये हमारे जीवन से जुड़ी है। और जैसे अगर ऊर्जा की बात करेंगे तो एग्जांपल देना चाहूंगी, वात प्रकृति के लोगों को लीजिए। दे आर ऑलवेज रेडी एंड मतलब इतना ज्यादा इंथुजियाज्म उनमें होता है, प्रचंड ऊर्जावान ये लोग होते हैं। हमेशा किसी भी बात को लेकर, हमेशा वो हर चीज को लेकर आगे बढ़ना चाहते हैं एंड प्रचंड मतलब उनमें एक्टिवनेस होता है, भरपूर कार्य करते हैं और बिना थके भागदौड़ करते रहते, पूरी जिंदगी भागदौड़ करने वाले ये वात के लोग होते हैं और मतलब वो रुकने का नाम ही नहीं लेते हैं। मराठीमध्ये आपण म्हणतो ना की प्रचंड उत्साही अशा पद्धतीचे हे लोक असतात आणि तितकीच ऊर्जा पित्तामध्ये सुद्धा असते, पण पित्तामध्ये काय की थोडासा त्यांना राग येतो, कारण पित्त हे तेज प्रधान आहे, सूर्य तत्वाचं प्रतीक आहे आणि म्हणून थोडासा राग जर सोडला तर पित्त प्रकृतीचे लोक सुद्धा तेवढ्याच क्षमतेने कार्य करतात, तेवढीच ऊर्जा असते, फक्त त्यांना उष्णतेचा त्रास होतो आणि मग सूर्य किंवा उष्णता किंवा उन्हाळ्यामध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो। आणि कफाच्या लोकांच्या ऊर्जेचा विचार केला तर आपण म्हणतो ना की हा सुस्त आहे, आळशी आहे बुवा, तर हा आळस किंवा ही सुस्ती आयुर्वेदाप्रमाणे तमगुणाच्या आधिक्याने असते आणि म्हणून हे लोक थोडेसे खूप अगदी त्यांना आपल्याला सतत जोर द्यावा लागतो, पुशअप करावं लागतं आणि असं म्हणतात ना की अरे जाऊ दे, काय करायचं आता, कशाला एवढं काही, जाऊ दे आता नको, पुन्हा बघू किंवा मी परत करतो, आता नको मला काही करायचं, अशा पद्धतीचे कफाचे लोक असतात। म्हणून मग तीन दोषांचा किंवा प्रकृतीचा आपण जर विचार केला तर सगळ्यात जास्ती ऊर्जा ही वातामध्ये असतात, भयंकर ऍक्टिव्ह आणि अनेक प्रकारच्या आयडियाज त्यांना सुचतात ज्या की इतर कोणाला सुचत नाहीयेत। कफाला आयडिया सुचतात पण त्यांच्यामध्ये आळस जो असतो ना, जर कफाने आळस झटकून काम केलं तर कफासारखे उत्तम लोक अजिबात नाहीयेत। म्हणजे तिघांमध्ये आपण जर तुलना केली तर कफ प्रकृतीचे लोक हे खूप चांगले आहेत, फक्त त्यांचा आळस त्यांनी झटकून काढला पाहिजे।